बंद खोलीचा आवाज. बंद खोलीचा आवाज. एका दूरवरच्या खेडेगावात एक जुना वाडा होता, देशमुख वाडा. गावकऱ्यांच्या मते त्या वाड्यात गेल्या 30 वर्षापासून कोणी राहिलं नव्हतं. पण दर पौर्णिमेच्या रात्री तिथून सतत चिखलात चालल्यासारखा आवाज येत असे. गावातल्या लोकांनी त्या वाड्याजवळ जाणं बंद केलं होतं. एका दिवशी तेजस नावाचा तरुण इतिहास अभ्यासक त्या वाड्याच्या रहस्याचा मागोवा घ्यायला गावात आला. त्याने वाड्यात रात्रभर राहण्याचं ठरवलं. मध्यरात्री त्याला खालच्या बंद खोलीतून काहीतरी दारावर टकटक करतय असा आवाज आला. त्याने हळूच दरवाजा उघडला. आत अंधार होता, पण एका कोपऱ्यात त्याला एक जुन्या काळातली मातीने माखलेली बाहुली दिसली. बाहुलीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. तेजसने ती बाहुली हातात घेतली आणि अचानक संपूर्ण वाड्यात वाऱ्यांचा गडगडाट झाला. एक वृद्ध स्त्रीचा करुण आवाज ऐकू आला, माझ्या मुलीचा शोध. पुढच्या दिवशी तेजस तिथे नव्हता, पण वाड्याच्या बाहेर मातीवर त्याच्या पायांचे ठसे आणि बाहुली पडलेली होती, पुन्हा एकदा चिखलात माखलेली. गावकरी म्हणतात, आता त्या वाड्यात दररोज आवाज येतो आणि तो तेजसचाच असतो.